सुलभे, तुझी पोरगी आहे ना, एक नंबरची खडूस आहे बघ. इतके वर्ष माझ्याबरोबर राहिली, पण जो माझ्यासारखा मायाळूपणा घेतला नाही तिनं. ए कावेरी, पाहुण्यांबरोबर असं वागतात? दे ना त्यांना पिटलं. आजी, अगं शहरातल्या पाहुण्यांना पिठलं कसं वाढणार, म्हणून मी त्यांच्यासाठी सेपरेट स्पेशल भाजी बनवली आहे. उलट पाहुणचार कसा करावा हे शिकायला मिळेल ना त्यांना. आता या वाट्या काय शोला ठेवल्यात, डाळ वगैरे काहीतरी असेल. हा वैदे, बोल. कसा आहेस तू? मी मस्त. नाही, ते सकाळी फोन कट केलास ना, म्हणून विचारायला फोन केला. सगळं ओके ना? काही ओके नाही. का राज, काय झालं? काकूंनी पिठलं केलंय, पण मला देत नाहीये. तुला सांगतो, कम्प्लिटली चेंज झालेत. माणुसकी नावाची गोष्ट उरली नाहीये त्यांची. घरातल्या उंदरासाठी चपाती बाजूला काढून ठेवणाऱ्या त्या वाढताना अजिबात कंजूशी न करणाऱ्या त्या माझ्याशी कम्प्लीट विलोन मोडवर गेल्यासारख्या वागताय. नाही, आधी कशा प्रेमळ होत्या, डोक्याला ताप होईल असं लेक्चर द्यायच्या, पण केअरिंग होत्या. हो, आता काही वागतायत. 24 तास गाल फुगवून असतात. खरंय खरंय. ऐकलंस ना? सतत काकू काकू काकू. किती यार काकू, वैदी नाहीच आहे का? हॅलो हॅलो, अगं मला हॅलो 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 हॅलो, येतोय का आवाज? हॅलो. अरे यार, कट झाला. त्या गावात बाकी सगळं चांगलं आहे, 2च गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत. कोणत्या? एक, मोबाईलचं नेटवर्क, आणि 2, गाल फुगवून बसलेल्या खारुताई. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही माझ्या ताटातलं खाऊ शकता. मला खायचंच आहे. लोडी गप्पा बसा तू. काय
आता हे पिठलं माझ्या ताटात आहे ना, मग ते माझं झालं. मग मी ते कोणासोबतही शेअर करू शकते. कोणासोबतही? ह्याला म्हणतात सोपस्कार. सोपस्कार? ते दुसऱ्याला मदत करतात त्याला काय म्हणतात? परोपकार. मराठीतले साधे शब्दही तुम्हाला माहिती नाहीये. तुम्हाला शब्द माहित असून काय फायदा? हा, परोपकाराचे सोपस्कार तुमच्या लहान बहिणीने केले. बघा बघा किती समजूतदार आहे. लहान आहे पण समज आहे तिला. तुमची समज गेली कुठे? थँक्यू. थँक्यू. वा, याला म्हणतात पिठलं. वा 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 वा, क्या बात है. माइंड ब्लोईंग. वा, एकदम आधीसारखं केलंय. कावेरी, तू यांना पिठलंही खाऊ घातलंस? कधी? ते मी कावेरी, अगं काय विचारते मी? पिठलं कधी खाऊ घातलं होतं त्यांना? हो म्हणजे मी ऑफिसमध्ये डबा घेऊन जायचे ना, तेव्हा यांनी टेस्ट केलं होतं. हा, गौरी तूच आहेस फक्त या घरात. आजी नंतर तुलाच माझी काळजी. थँक्यू. होय होय होय, घ्या 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 तुम्ही. खा खा पिठलं का. घेतोय मी. ते पापड मिळालं असतं तर बरं झालं असतं. अहो, पापड दे तुलबे. वाढला वाढ. थँक्यू. आणलीच डिलिव्हरी? फर्स्ट क्लास. तर ह्या गोळ्या रत्नमाला मॅडमला खायला घाल, आणि त्यांना कायमचा आराम करू दे. सुदर्शन, हा, कोण आहे? ते पार्सल मागवलं होतं, ते डिलिव्हरी आहे. अरे पण आत्ता जेवण झाली ना आपली. सानिया, सानियाला भूक लागली म्हणून तिने मागवलं. वाटलं असेल तिला काहीतरी खावंसं. अरे वेगळं काहीतरी खावंसं वाटलं तर स्वतः घरी बनवून घ्यायचं ना. इथे वेळ आहे का? आता जेवण झाली आपली.
असं बाहेरून हॉटेलमधनं काहीतरी मागवायचं, मग अपचन नाही का होणार, ऍसिडिटी नाही का होणार? काय आहे हे? यंग जनरेशन, यंग जनरेशन वैदी. त्यांना ना घरातल्या खाण्याने ऍसिडिटी होते. काय रे सुदर्शन, कुठे आहे? गेला तो माणूस. नाही नाही, पार्सल कुठे आहे? हा पार्सल सानिया घेऊन गेली. सानिया खाली येऊन घेऊन गेली? हा, तुम्ही आता पाया पडत होतात ना तेव्हा येऊन घेऊन गेली पार्सल. म्हणजे तिच्या रूम मध्ये बसून खाणार आहे ती एवढ्या रात्री? काय बोलणार. चल, गुड नाईट. गुड नाईट. अरे वा, तुम्ही गिटार वाजवताय? खरं तर मी विसरलो होतो की मला गिटार वाजवता येते. मग लाईफ मध्ये एक व्यक्ती आली, तिने मला चॅलेंज केलं आणि मग काय, घेतली पुन्हा एकदा हातात गिटार. त्याच व्यक्तीने मला सांगितलं की जेव्हा जेव्हा व्यक्त व्हावंसं वाटेल तेव्हा तेव्हा वाजवा. पण कधी कधी थेट व्यक्त होऊन सुद्धा आपल्या फिलिंग्स त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. सो म्हटलं गिटार वाजवून तरी आपल्या फिलिंग्स त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतायत की नाही ते बघू. तुम्हाला चालेल मी इथे बसून ऐकलं तर? व्हाय नॉट, बस ना. कावेरी, अगं छान वाजवतोय की हा.
तुमचीही कधीतरी घुसमट होत असेल ना, मनातलं काही सांगायला जमत नसेल, तेव्हा तुम्ही गिटार वाजवून ना मोकळे होऊ शकता. सापटकर, हीच करेक्ट वेळ आहे. जा आणि काम पत्ते कर. हो साहेब. कोण आहेस तू? काय इथं कसं आला? कोण आहेस तू? काकी काकी तू ठीक आहेस ना? अरे थांब आदित्य. बाबा बाबा बाबा, आत्ता आत्ता काकीवर हल्ला झाला. तुम्ही आत्ता कोणाला जाताना पाहिला किथून? काय हा बाबा. वडींवर हल्ला झाला? वॉचमन वॉचमन पकड त्याला. आदित्य वहिनी जिवंत? सुदर्शन वहिनी सुदर्शन आदित्य वहिनी, बाबा काय झालं? कसला आवाज होता? अगं काही नाही सानिया, कुठल्या तरी नालायक माणसाने ना वहिनींवर जीव घेणं हल्ला केलाय. बापरे वहिनी. हो, बरं झालं आदित्य वेळेवर आला, नाहीतर मोठा प्रॉब्लेम झाला असता. वहिनी तुम्हाला काही झालं नाही ना? बरे आहात ना तुम्ही? मी ठीक आहे, पण आदित्य, मला आदित्यची काळजी वाटते ग. आदित्यची काळजी करू नका, आदित्य येईल. वहिनी वहिनी वहिनी, तुम्ही शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका. आदित्य मी 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 बघतो, अगं मी बघतो. वहिनी, तुम्ही बरे आहात? काकू झोपू द्या ना. काय प्रॉब्लेम काय तुमचा? कशाला त्रास देताय? ओ काकू थांबा. हो, किती बडबड करा सकाळी सकाळी. थांबा ना जरा. आता बघताय काय? मारा ना झाडू.